तर कसं काय मंडळी, तर पुन्हा एका आपल्या काय नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे मित्रांनो. तसं तुम्हाला माहिती होतं मी संभाजीनगरला होतो, तर आज फायनली चाललो आपण आपल्या घरी. तर बघा मी वन मॅन शो एकटाच आहे. आज आपली जैन शताब्दी ट्रेन आहे 9:30ची. तर चला आता जाऊया स्टेशनला. आता हे बघा आता बसलोय रिक्षात भाई. रिक्षात बसल्यानंतर भाई काकांनी आपल्याकडनं 10 रुपये कमी घेतले ना भाई, की 40च रुपये घेतले काकांनी. हे बघा आता मित्रांनो आलो रेल्वे स्टेशनला आणि इथे ट्रेन उभी आहे आणि यो काका काय बोलतो माहिती आहे का, ही ट्रेन बोलतो डिझेलवर चालताना बोलतो यांना बी बंद केलं पाहिजे डिझेल मिळून. अरे मी या काकाला माहिती हो, काका येडाबिडा झाला आहे काहीतरी भाई. आता हे बघा मित्रांनो फायनली ट्रेन आलेली आहे आपली जनशताब्दी एक्सप्रेस भाई. कसनीच आहे ना ट्रेन भाई, आपली जनशताब्दी एक्सप्रेस हीच एक ट्रेन आहे भाई, ती आपल्याला सोडू शकते लवकर. आणि हे बघा एक असली माकडं झोपली आहे. आणि चला जाऊया मस्तपैकी ट्रेनमध्ये बघूया. तर हे बघा आलो आहे आता परत आपली विंडो सीट आहे आणि आता आपल्याला इमर्जन्सी विंडो सीट भेटली भाई. हे बघा पुरी ट्रेन खाली आहे भाई. असं वाटतं भाई तिकीटच नको काढू, पण तिकीट नसतं काढलं तर मना घेतलंच नसता. तर चला जाऊया मस्तपैकी. आणि ते राज गरम व्हायला लागला आता. तर भाई बघा भाई, आणि हे बघा ही झोई ना, ही झोई कंपनी परत चालू झाली भाई. मला वाटतं ही झोई बनवायला तिथे ट्रेनमध्ये येतात भाई. यांना काय सांगू भाई, मला काही समजत नाही. नुसते झोई बी बनवतात भाई. काय भाई ते झोई बी बनवायचा कॉम्पिटिशन आहे की काय भाई. आता ट्रेनमध्ये जाम झोई बी बनवतात लहान पोरांसाठी भाई. मला ना कधी नव्हतं बनवलं घरच्यांनी. हे बघा मला आता मित्रांनो समोसे घेतले, मस्तपैकी नाश्ता करू म्हणतो, समोसे खाऊया. तर चला आता आलं आहे मनमाड स्टेशन भाई. मनमाडला आलं आहे मस्तपैकी भाई. पण आपण तर नाश्ता केला आहे, आता मनमाडला आलो आहे. आता मस्तपैकी वडापाव नको भाई, हा वडापाव डेंजर आहे भाई. माहिती ना कसलं घाण लागतो भाई. नको यो वडापाव, मला त्रास झालेला भाई. हे बघा मित्रांनो यो लहान बाबू यो आमच्या बाजूच्या सीटवर आहे. तर याचा पप्पा झोपला आणि यो मना त्रास देतोय. अरे याला बोलतो भाई जा, याचा पप्पा कसा झोपला भाई निवांत, आणि यो मना त्रास देतो. यांना मी मारतोय तरी नाही जात. यो जा जा बोलतो तरी यो मनाच चिपकतात. आणि मस्त झोपलेलो भाई, मस्त झोपलोय. मस्त आता नाशिकला पोचलोय. हे बघा नाशिक रोडला आलेलो भाई मस्तपैकी. अशी झोप लागलेली ना भाई, अर्धा पाऊण तास मस्त अजून पण झोप येते भाई. म्हणे काय बोलतोय मनाच का नाही समजत आहे. मस्तपैकी काकडी घेतली आणि आलो ना भाई इगतपुरीच्या आलोय पुढे भाई. आता कसारा घाट लागेल भाई. घाटात लई मजा आणि मस्तपैकी खाऊ पिऊ आणि चला जाऊया मग कसारे घाटात. तर यो बघा भाई तुम्हाला माहिती आहे यो कसारे घाटचा रोड आपण साई पालखीला चालत जातो भाई. अरे बघलाय की नाही ब्लॉगमध्ये भाई, आपण पालखीला यज रोडने जात आहो. बघलं काय कसा रोड वळणाची वाट. तर ते बघा फायनली मित्रांनो आता पोचलोय डोंबिवली स्टेशनला. मध्ये ब्लॉग नाही करतो. बघा कसा पलत चाललाय ट्रेन पकडायला.